असेल तर या पद्धतीनं सांगत चला. ज्ञानेश्वरीमध्ये एकट्या ज्ञानेश्वरीत तुम्हाला 15च्या पेक्षा जास्त प्रयोग सांगितलेले आहेत. कधी त्या पद्धतीत भेटायचं असेल तर भेटा, मी नक्की एक एक प्रयोग तुम्हाला अधोरेखित करून देईन. अगदी पाण्यापासून वीज तयार होते, ते जस्त आणि चांदीचं मिश्रण केल्यानंतर तुम्हाला सोनं तयार होतं असंही माऊली एका ठिकाणी म्हणते. पण ते ज्याचं त्यांनी करून बघा, त्याच्यातलं प्रक्रिया काय आहेत ते मी सांगत बसणार नाही. कारण बऱ्याचदा आपली बुद्धी त्या खोलवर पोचत नाही, आणि पोचलं नाही का आपण सांगतो हे खोटं आहे. ते खोटं नाहीये. तिथपर्यंत ज्ञान आपल्याला प्राप्त करणं हे गरजेचं आहे. मनन करावं, चिंतन करावं. राधेनं मनन केलं म्हणून ती प्रत्येक ठिकाणी, पण किती चिंतन केलं असेल त्यांनी, तर तिथं प्रक्रिया निवडली होती. देखिला डोळा वैसला मणी तोची वदनी उच्चारी. ती सारखी सारखी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या गे. आता ती विकायला काय गेली होती, उद्या सांगतील तुम्हाला दादा. काय विकायला गेली होती ती दूध विकायला गेली होती किंवा गोरस विकायला गेली होती. पण गोरस विकताना तिनं असं नाही सांगितलं का दूध घ्या, दही घ्या, ताक घ्या, लोणी घ्या, असं बोलत नव्हती. ती काय बोलत होती, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या मथुरे जाते तव तव हासती मथुरे गोविंद घ्या. विकताना खरं तर दूध विकते ती, पण स्वतःचं देहभान विसरले, स्वतःचं देहभान हरपलेलं आहे. आणि या स्थितीला गेल्यानंतर का, कारण मननात, चिंतनात, निधिध्यासन ही त्याच्या पुढची प्रक्रिया. हे सर्व करत असताना तिच्या ठिकाणी जर कोणी बसलेला आहे तर तो भगवंत आहे का, ज्याला ती एक स्वरूप झालेली. मग याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर उदाहरणं कुणाची द्यायची, उदाहरणं राधेची द्या, उदाहरण तुम्ही मीराबाईचं द्या. की तिला जर तुम्ही पाहिलं असेल तर अगदी ती वेडी झाली होती. नाचूंगी 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 मीराला आहे, पाहायचं राधेला आहे. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में देखो, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी. एक राधा राधा राधा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में देखो, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक प्रेम दीवानी, एक तरस, एक प्रेम दीवानी, एक तरस. कसं आहे ते, तिचं प्रेम पाहतो का, कारण तिनं हृदयापासून त्याला आपलंसं केलेलं आहे. तिच्या हृदयात वसलेला आहे तो. त्याच्याकरता भगवंताला हृदयात वसवलं पाहिजे. आणि एकदा तो हृदयामध्ये येऊन बसला, निधिध्यासन करावं. पण तो हृदयात असा येत नाही. याच्याकरता काय करावं लागतं, अगोदर आपल्या ठिकाणी असलेले जे काम
क्रोध, मद, लोभ, मत्स, कंभ, अहंकार या सगळ्यांना बाजूला सारावं आणि मग येवणी गोपाळ राहे येथे, येवणी गोपाळ राहे येवणी गोपाळ राहे येवणी गोपाळ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, निर्मळ व्हावं लागतं तुमचं चित्त, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये येऊन देव विराजमान होत असतो. पण याच्याकरता करावा काही लागतं, निधी ध्यासन असावा आणि निधी ध्यासनानं निर्माण होतं त्याचं नाव आहे वैराग्य. वैराग्य काय तर एखादी गोष्ट मला उपलब्ध आहे, एखादी वस्तू मला उपलब्ध आहे, पण मी तिचा भोग घ्यावा ही इच्छाही माझी तिथपर्यंत होत नाही. माझी जेवढी इच्छा होती तेवढी सगळी मरून गेली आणि ती इच्छा मरून गेली आणि म्हणून माझ्या ठिकाणी वैराग्य प्राप्त झालं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी जे खरं होतं त्याचं नाव आहे साक्षात्कार. देवाची द्वारी उभा क्षणभरी सातवा दरवाजा आहे, त्याचं नाव आहे साक्षात्कार. नाथ बाबा म्हणतात सांदोनी मीतपणाचा सांगात राम प्रकटे हृदयात. तुमच्या हृदयात राम प्रकट होतो, देवाचा तुम्हाला साक्षात्कार होतो. पण याच्याकरता तुमच्या ठिकाणी खरं भाग्य हे वैराग्याचं असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वैराग्य निर्माण होत नाही. कारण ते वैराग्य जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होत नाही. परंतु याच्याकरता खरं भाग्य पाहिजे ती संतांची संगती. अभंगाचं पहिलं चरण. वैराग्याचे भाग्य, 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 वैराग्याचे भाग्य. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. लाग आहे खर तर तो लाभ आहे. लाग मागे लागलं पाहिजे आपल्याला संतांच्या संगतीच्या. खरं बघायला गेलं तर संतांच्या संगतीनं काय प्राप्त होतं? हा, संतांच्या संगतीत सगळंच आहे. तुम्हाला जे जे पाहिजे ते फक्त संतांच्या ठिकाणी आहे. फक्त तुम्ही त्यांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आपण तिथं जात नाही त्याच्यामुळं प्राप्त होत नाही. मग जे प्राप्त करायचं आहे त्याच्याकरता कोणाच्या ठिकाणी? संतांच्या ठिकाणी जावं. संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत संगे हरिभक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती
हे सगळं मिळतं कोणाच्या ठिकाणी? संत संगती वैराग्य घडे, संत संगे निवृत्ती सोडे. हे तुम्हाला मिळायचं असेल तर तुम्हाला जावं लागेल कोणाच्या ठिकाणी? संतांच्या ठिकाणी जावं संता लागेल. विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद ज्ञाती काही. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद ज्ञाती काही. तेने साधती साधने, तेने भावाची बंधने, तेने साधती साधने, तेने भावा. इथं पण बघा वकिलाच्या कामाचं प्रमाण आहे. ऐसे वेद द्वेती ग्वाही म्हणजे कोर्टात गेल्यानंतर शपथेवर सांगता ना तुम्ही, जे बोलेन देवा शपथ खरं बोलेन. बरोबर आहे ना वैशालताई? देवा शपथ खरं बोलेन. कोण सांगतं? जेव्हा तुम्ही साक्ष द्यायला जाता, ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांच्या शिवाय तुम्हाला प्राप्ती नाही. मग त्याच्यानं होतं काय? तुटती भावाची बंधने. काय होतं? भावाची बंधनं तुटतात. पण याच्याकरता काय केलं पाहिजे? संतांच्या ठिकाणी जावं, संतांच्या संगतीत जावं. संतांच्या संगतीत गेल्यानंतर अर्धक्षण करता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. संत संग देई, संत संग देई. अनेक प्रवाही दुसऱ्या ठिकाणी कुठं जायची गरजच नाही, फक्त संतांचा संग द्या. एक तुकोबारा यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या आयुष्यात कसली चिंता वाटली नाही, पण त्यांनाही वाटलं होतं का नाही मला कधीतरी संत संगती घडली पाहिजे. देवाच्या ठिकाणी मागत असताना दुसरं तिसरं काही नाही मागितलं. तुका म्हणे वाटे चिंता कोण भेटे सांगेचा, मला कोण कधी भेटतील किंवा मला संत कधी भेटतील हे तुम्ही सांगा. तुकोबारा आहे, तुम्हाला संतांना भेटायचंय बरोबर आहे, पण तिथं भेटल्यानंतर काहीतरी फायदा पाहिजे ना. त्यांच्याकडे गेल्यानंतर उगाचच आपण जायचं. आधीच आता सोपं करून सांगतो तुम्हाला, एखादा गटारात पडलेला बाळ असेल तर आईकडे गेल्यानंतर त्याला काहीतरी फायदा पाहिजे ना, होतो का नाही? समजा गटारात एखादा पडला किंवा चालत असताना रस्त्यात कुठं पडला आणि तो आईकडे गेला, त्याला काय फायदा आहे? बोला पटापट. असं नाही बोलत का जिचा गटारात पडला असेल तिनंच सांगा. कोणाहीकडे गेला त्याला फायदा काय होईल? पहिल्यांदा तर तो त्याचे जे कपडे करदमलेले असतील किंवा त्याचं जो स्वरूप, ते आपल्या भाषेत अवतार झाला असेल त्याचा, हा, त्याला काय केलं जाईल? पहिल्यांदा त्याला साफ केलं जाईल, म्हणजे त्याला स्वरूपाला आणलं जाईल, चांगल्या स्थितीला आणलं जातं. ह्याच पद्धतीनं विषयांनी जेव्हा आपण करदमलेले असतो आणि करदमलेल्या म्हणजे ह्या प्रवाहामध्ये जेव्हा आपण पडलेला आहोत, पण जेव्हा तुम्ही संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर ते तुम्हाला स्वस्वरूपाला आणि ईश्वर स्वरूपाला आणण्याचं कार्य करत असतात. म्हणजे पापानं जो बरबटलेला आहे, बरबटलेला कळतो का? हा, पापानं जो बरबटलेला आहे त्याला निष्पाप करण्याचं कार्य कोण करतात? संत करतात. अभंगाचं दुसरं चरण. संत कृपेचे ये दीप दीप, संत कृपेचे दीप दीप, संत कृपेचे दीप, दीप, संत कृपेचे दीप. संत कृपेचे दीप,
वैराग्याचे भाग्य संत संगाची लाव, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाद. भाग्य बघायचं असेल ना, मला सांगा, एक मुर्दा सोडला तर जिवंतपणे कोणाच्या अंगावर एवढे हार बघितले का तुम्ही? लोक मेल्यावर देतात. हे खरं वैराग्याचं भाग्य. पाहायचं असेल तर आता लाईव्ह बघा, कपडा आहे, 2 शॉल आहेत, शॉल सोडून द्या, पण कपडा दिलाय. आग्रहानं 8 तासानं सांगितलं काय, कपनी शिवा, म्हणजे कपडा विकत घ्यायची गरज नाही. आता तुम्ही पाकिट द्या, म्हणजे शिलाई द्यायची गरज. अजून किती भाग्य पाहिजे माणसाकडं? हे भाग्य आहे. हे उदाहरणं दाखवत आपल्याला सरळ सरळ दिसतं, पण तरीही तुम्ही सांगाल टाल वाजवणं आपला काम थोडी. कधीतरी ही कामं करून बघा. जे लोकांना आवडते तर सोडून द्या, कधी देवाला आवडतं हे एक दिवस तरी करून बघा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर बाजूला भिवंडी आहेच ना. भिवंडी असल्यावर काय होतंय मी वेगळं सांगायची गरज. विठ्ठला वैराग्याचे भाग्य. भाग्य वैराग्याचं आहे, पण ते नुसतं वैराग्याचं नाहीये, तर ते वैराग्य परमार्थात असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा लोकांना काय होतं माहितीये का, मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं का वैराग्य येत असतं. आपल्या एकाला मी म्हटलं माळ घाल, त्यांना सांगितलं महाराज एवढ्या लवकर थोडी, अजून माझ्याकडे 52 मधून 26 शिल्लक आहेत. 32 मधून किती शिल्लक आहेत? 16 शिल्लक आहेत. आणि जोपर्यंत ते शिल्लक आहेत तोपर्यंत वटणींची काय गरज. सावता येतं मला अजून, तो काय सावत असेल हे मी सांगत नाही. मग त्यानं सांगितलं कधी तो 56-57चा झाला, 60चा झाला का तर दररोज न चुकता कुठं दिसायला सुरुवात होतो, मंदिरात. सकाळी आरतीला येतो, काकडा झाला का आरतीला येणार, संध्याकाळी हरिपाठ झाला का आरतीला येणार. तो यायला सुरुवात करतो, पण तो राम बोलायला लागतो. काय राम, पण अख्खे दात निघून घेतात. आता त्याचा राम कसा येत असेल बोलून बघा एकदा बिनदातांचा. तो राम राम येत नाही, तो काय येतो आपल्या आगरीमध्ये त्याला काय म्हणतात, लांब. हा, मग देव पण म्हणतो आता तुझा माझ्याकडे नाही. हा, विठ्ठला भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्ही तरुण असाल त्यावेळी भगवंताला तुम्ही प्रिय आहेत. मग तुम्ही असं नका ठरवू की म्हाताऱ्या झाल्यावर देवाला आवडत नाही. आवडतो. कधीही तुम्ही देवाचं नामस्मरण करा, ते देवाला प्रियच आहे. पण तरीही अगोदरपासून सुरुवात केली तर जास्त फरक पडतो. तेवढं तुमच्याकडं जे संचयित पुण्य आहे, किंवा जेवढे तुम्ही देवाचे प्रिय अधिक होता, देवाला तुम्ही तेवढे जास्त आवडता. देव तुम्ही सांगितल्याबरोबर ते करायला तयार होतो. आणि एकदा तुम्ही निष्पाप झालात, आता तुमच्यातनं देवात काही अंतर राहत नाही. तोची देव भक्त भेदाभेद नाही. भेदाभेद नाही म्हणजे काय, नाथांचं एक प्रमाण आहे. नाथ म्हणतात हरीचिया दासा हरी दाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक. हे सर्वत्र ही वासुदेव वैसा प्रतिती रसाचा ओत लाभाव. त्याला सगळीकडे फक्त देव दिसायला लागतो. त्याला माणूस दिसत नाही. त्याला गाढवात पण देव दिसतो, त्याला मुलात पण देव दिसतो, अगदी दगडात पण त्याला काय दिसतो, आपल्याला माणसात दिसत नाही. काय अडचण आहे, त्याला दगडात देव दिसतो, आपल्याला माणसात दिसत नाही. अडचण एवढीच आहे, कारण त्याच्या दृष्टीमधला जो भेद आहे तो संपून गेलेला आहे. त्याला सगळीकडे देव दिसतो. पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला देव दिसला का? हो नाही, पटापट बोला, माझ्या सवाना वाजाला आले. पंढरपूरला गेल्यानंतर किती जणांना पांडुरंग हसताना दिसला? पहिला इमानदारीनं सांगा, लाईनीला उभं राहून इमानदारीनं दर्शन कोणी घेतला? किती जण तुम्ही लाईनला गेले, कुठं गोपाळपूरला किंवा गोपाळपूरच्या अजून पुढं पत्रा शेडला, चोरून सारडा भवन मधून उज्ज्वला सेतू इकडनं नाही,
कुठून घुसले? जिथं लाईन आहे तिथं गेला आणि तिथून गेल्यानंतर तो लाईनीला लागल्यानंतर 24-25 तास झाल्यानंतर देवापर्यंत पोहोचला आणि देवाला बघितल्यानंतर देवानं त्याला पाहिलं आणि देव हसला. कोणाला? 25 तास लाईनीला उभा राहून जो आला त्यानं देवाला पाहिलं आणि त्यानं देवाला पाहिल्याबरोबर देवानं त्याला पाहिलं आणि देव त्याला बघून हसला. असं तुम्हाला बघून कधी घडलं का? का नाही होत? कारण अजून पण आपण वारीला कधी जातच नाही. आपण जातो ते फेरीला. दर्शन घ्यायचं असलं का चोरून कुठं लाईनीत कोणी नेतो का? VIP न कोणी नेतो का? ही आपली पद्धत. अजून पण आपण पंढरपूरला गेल्यानंतर तिथले तृण आणि पाषाण तेही देव मानावे. मग आपल्याला देव पण देवासारखा दिसत नाही का? कारण आपली गर्दी मंदिरापुढे नाही, आपली गर्दी सीतापती पुढं, आपली गर्दी घोंगडी गल्ली, सोलापूरच्या चादरी घ्यायला, बस्ता बांधायला. इथं तुम्हाला गोवा नका कमी पडले. याच्याकरता वारी नाहीये, याच्याकरता पंढरपूर नाहीये. पंढरपूर कशा करताय? तर आपल्याला सगळीकडे देवाचं दर्शन व्हावं, आपण निष्पाप व्हावे, आपण संतांच्या संगतीत जावं, याच्याकरता पंढरपूरची वारी आहे. याच्याकरता आळंदीची वारी आहे, याच्याकरता त्र्यंबकेश्वरची वारी आहे आणि आता नाथषष्ठीला झाली ती पैठणची वारी आहे. वारी संतांनी याच्याकरता लावून दिलेली आहे, आपल्याला साधकाला निष्पाप बनवण्याकरता, आपल्याकडचं पाप निघून जावं याच्याकरता संतांनी ही उपाययोजना आपल्याकरता लावून दिलेली आहे. पण नाही, आपण त्याचाही आपल्याकरता सप्त्यांची योजना इथं आल्यानंतर कोणते तरी संत आपल्या सप्त्यामध्ये यावे आणि त्यांचा स्पर्श, त्यांचं दर्शन आणि त्यांच्या दर्शनानं आपण निष्पाप व्हावं याच्याकरता ही उपाययोजना आहे. उगाच आपल्या खिशात पैसे जास्त झाले म्हणून ते दाखवायचे कुठे, याच्याकरता नाही. मला दादांचं एक आवडतं का, दादा अगोदर अभंग देतात. माझं तर म्हणणं आहे टाळकऱ्यांनी द्यायचा, तू 25,000 माग, पण अभंग टाळकऱ्यांनी दिलेला त्याच्यावरच कीर्तन करायचं. याची हिंमत असेल त्याने करावं ना, 25,000 मागावे. पण आपल्याला जमत नाही, कारण आपल्याला फक्त विनोदवीर आणि बरेच काही डिग्र्या लागलेल्या लागतात. डिग्र्या आपल्याकडे पण आहेत, BCom LLB, पण त्या डिग्र्या इकडं कामी येत नाही. इथं रामायण, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकोबायांचा गाथा, नामदेवांचा गाथा हेच वाचलेलं पाहिजे. बिसाईड दॅट काहीच कामाचं नाही. कामाचं काय आहे तर तुम्ही नाथांचे, संतांची प्रमाणं घ्या आणि ती इथं द्या. बाकी इतर काही इथं कामाचं नाही. जे तुमच्याकडं तिथं आहे ते इथं कामाचं नाही आणि जे इथं आहे ते कुठं कामाचं नाही असं नाही. विठ्ठल अरे हळदीत नाचायला पण त्याला पहिल्यांदा काहीतरी द्यावं लागतं, मग तो नाचतो. त्याला काहीतरी घ्यावं लागतं स्वतः देहभान विसरण्याकरता आणि मग तो नाचतो. पण इथं काही घ्यावं द्यावं लागत नाही. एकदा इथं त्याला फक्त भगवंताचं प्रेम आणि त्याच्यानं तो रसपान झालेला असला. अजून सोपं करून सांगतो, राम रसाची चवी आणि रस रुसती केवी. एकदा त्या राम रसानं तो वेडा झाला ना, मग अजून त्याला काही दुसरं लागत नाही. एकदा त्याचं देवावर प्रेम बसलं, आता त्याला इतर कसली गरज नाही. आता त्याला ते फक्त लागतं. तुकोबाराय म्हणतात, तो नाचतो, तो गातो आणि त्याच्यातच विरून जातो अभंगाचं शेवटचं चरण. तुका प्रेमेनाचे गाये, तुका प्रेमेनाचे गाये, गणे हात विरोनी जाये, गणे हात विरोनी जाये, भक्ता कृपेचे दीपा, भक्ता कृपेचे
साधका निष्पाप करी साधका नाचे गाय काय करतो तुका प्रेमानं नाचतो आणि गातो. लक्षात घ्या, काही जण नाचत पण नाही गात पण नाही, खाली बसलेले, गात पण नाही नाचत पण नाही. काही गातात नाचत नाही, काही नाचतात गात नाही. फक्त काही जणच अशी असतात जी गातात पण आणि नाचतात. नाही नाचे. प्रेमी नाचे गाये, नुसतं नाचत गात नाही, नाहीतर मग नाचणारी गाणारी भाड्यानं पण भेटतात, सांगायची गरज नाही. प्रेमी कशानं पाहिजे ते तुका प्रेमे नाचे गाये, नुसतं नाचत गात नाही, गाणी आत विनवणी जाय तो त्याच्यात इतका रंगून जातो का त्याचं देहभान हारपून जातो, तो विसरून जातो. ते गातात, ते नाचतात, ते वाजवतात. वारीमध्ये कधी आलात ना तुम्ही, तुम्हाला बघायला मिळेल काही जण बेभान होऊन नसतात. म्हणजे तुम्ही जर वारीचे काही फोटो पाहिले असतील तर काही जणांचे फोटो इतके 80-80 वर्षाची लोक आहेत, 70-70, 75-75, 85ची लोक आहेत,
पण त्यांची एक एक भाव, एक एक हावभाव, त्यांची मुद्रा, त्यांची ती स्थिती पाहिली तर त्याच्यापेक्षा उत्तम काही आहे जगात. म्हणजे एखाद्या हिरोलाही काय म्हणतात लाजवेल असे फोटो त्यांचे. का? कारण तो भाव, ती स्थिती त्याला प्राप्त झाली जी गोविंदाच्या कृपेनं प्राप्त होते. आणि ही स्थिती त्यांना प्राप्त होण्याकरता कृपा व्हावी लागते ती संतांची. या संतांच्या कृपेनं आपल्याला हा जो परमात्मा आहे त्याला वशवर्ती करता येतं. पण याच्याकरता तुम्ही एकच केलं पाहिजे, संतांची आणि समर्थाची सेवा घडली पाहिजे. आता भय नाही पैसे वाटे जीवा, घडली सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडली पाहिजे तुमच्याकडे. या जगात 4 समर्थ आहेत, सांगतो आणि थांबतो. समर्थ भगवंत, समर्थाची ये घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासियाची, त्याच्याकडे काहीच कधीच कमतरता नाही. घातला दुकान देती आले त्याशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत समर्थ आहेत. आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुझी थोर. जगत जगन्नाथ आरती एकनाथा. नाहीतर अजून एक आहो सद्गुरु समर्था, ती एकनाथांचीच आरती आहे. आरत्या काही कमी नाही आहेत. हा, कोण कशी ओवळतं त्याच्यावर पण आहे. समर्थ आहेत. अजून तिसरे समर्थ सद्गुरू आहेत. हे सद्गुरू कधीतरी समजून घ्या. सद्गुरू जीवनामध्ये एकच आहेत. कोण? सद्गुरू जीवनात एकच आहेत. पण ते कोण? संसारापासून सोडवी साचे, सद्गुरू ऐसे नाव त्याचे. जो तुम्हाला संसारातून सोडवून नेईल त्याचं नाव सद्गुरू. बाकी इतर बरेच भेटतील. आग लावणारी पण गुरुच असते. कधी बाजूच्या घरात जाऊन बघा, विठ्ठल हे सगळे प्रशिक्षण फुकट, विनामूल्य. मग तुला सांगू तिने काय बोलला हे मी सांगायची गरज? हा, हे शिकवणारे बरेच जण भेटतात. पण असे भेटले ना का तुमची लागलीच सांगायची वाट बोलतो मी, बाकी काही नाही. हा, म्हणून आशांची वाट बघू नका ना, त्यांच्या वाटेला पण लागू नका ना, त्यांच्या वाटेवर जाऊ पण नका. मग चालायचं कोणाच्या वाटेवर? तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्यांनी मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. तेनेची पण त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपण चाललं पाहिजे. म्हणजे आपलं काय होईल? कल्याण होईल. तुम्हाला कल्याण भिवंडी जवळ आहे म्हणून सांगतो. काय होईल? कल्याण होईल. नाहीतर एकदा क्यों जाते हो यूपी बिहार, एक बार भिवंडी आओ मेरे यार. एकदा तिकडे येऊन बघा काय परिस्थिती आहे. कुठे जायची गरज नाही. पण असो, आपलं कधीतरी या जन्मात कल्याण व्हावं ही संतांच्या चरणी अगदी विनम्र भावाने प्रार्थना करतो. श्री गावदेवी आई मंदिर आणि समस्त ही आयोजक मंडळी, अतिशय उत्तम नियोजन, अतिशय उत्तम गायन वादन, अतिशय उत्तम माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला. डीजेवाले दादा, तुमचे सहर्ष विनम्र आभार. कारण खरंच खूप गोड सिस्टीम लागले. अख्ख्या भारतभर माझी कीर्तनं होतात. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषे माझी कीर्तनं झालेली आहेत. अगदी अरुणाचल प्रदेशला परशुराम कुंड, लोहित जिल्हा टाकून बघा. इकडं वरती अमृतसर, गुमान, खाली रामेश्वरम, कन्याकुमारी, इकडं गुजरातला द्वारका. 4ही टोक फिरून झालोय. आणि 4ही ठिकाणी माझ्या कथा आणि कीर्तनं, रामायण, भागवत, भगवंताचे जेवढे संतांचे चरित्र आहेत या सगळ्या कथा तिन्ही भाषांमध्ये करण्याचं भाग्य मला लाभलं. ज्यांनी माझ्यावर हा कृपा आशीर्वाद दिला, समाजरत्न हरिभक्तपरायण हनुमंत दादा पाटील तुलेगाव, खरं तर माझे मोठे बंधू आहेत. कारण एक त्यांचा आशीर्वाद आणि एक माझ्या वडिलांचा आशीर्वाद. खरं तर बऱ्याचदा लोकांना फक्त असं वाटतं का घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ही प्रत्यक्ष प्रतिचित तेव्हा येते जेव्हा अशी माणसं, तुमची वडील, तुमची आई, तुमची बहीण, तुमचे भाऊ जेव्हा परमार्थात तुमच्या पाठीमागं उभं राहतात. काहीच घाबरायची गरज पडत नाही. फक्त काय करावं? त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर विश्वास असावा, त्याच्यावर दृढ भाव असावा. नक्कीच तुमचं कल्याण होईल. त्याच अनुषंगानं इथं गावदेवी मंदिर आणि सप्ताह नियोजन कमिटी असेल,
किंवा इतर त्यांचे जेवढे ग्रामस्थ असतील, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं तुम्ही ही सेवा मला करण्याची संधी दिली. बसल्यापासून तुम्ही तुमच्या मुखाला यत्किंचितही त्रास दिलेला नाही, त्याच्याकरता तुमचे शतशतवार आभार मानतो. परंतु जाता जाता थोडंसं त्रास देतो देवालाही, कारण हैबतबाबांचं म्हणणं होतं, हैबतबाबांचं चरित्र आलं त्यावेळी त्यांनी लिहिलं का म्हणे रात्री 2 वाजता मला आवाज यायचा, कोणीतरी मंदिरात म्हणे भजन करायचं. एक दिवस असं वाटलं का पाहावं कोण भजन करतं. ज्ञानोबारायांचं चरित्र आलं होतं, त्याच्यामध्ये आलंय. हैबत बाबा मंदिरात गेले आणि विठ्ठल मंदिरात जाऊन त्यांनी पाहिलं तर देव विटेवर उभा नव्हता, तो रात्री खाली उतरत होता. आणि रात्री खाली उतरून त्यानं एक भजन करायला सुरुवात केली. आणि तेच भजन, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही सर्वांनी अगदी आनंदानं आवडीनं जे देवाला भजन आवडतं ते एक वार तुम्ही स्वतः करता आणि आपल्या संपूर्ण काय म्हणतात परिवाराकरता, कुटुंबाकरता कल्याण व्हावं याच्याकरता एकदा आवडीनं म्हणा, ज्ञानदेव तुकाराम